नमस्कार मित्रांनो, आता आपण मथुरा या ठिकाणाहून निघालेलो आहे। तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी आम्ही गाडी काढलेली आहे आणि आपण आता हरिद्वार या ठिकाणी जातो आहे। आणि हरिद्वार आपण साधारणतः 5.5 ते 6 तासाच्या रन नंतर हरिद्वार मध्ये पोहोचणार आहोत। जाताना एक गोष्ट विशेष लक्ष ध्यानात ठेवायची की उत्तर प्रदेश मध्ये पेट्रोलचे भाव, आपण जर स्वतःचं निजी वाहन आणत असाल तर पेट्रोलचे भाव कमी असतात आणि बॉर्डरवर उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल भरल्या जाईल याची पण काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण हरिद्वारमध्ये आता जाताना जर रस्त्याने काही सीन असले तर त्यावेळेस आपण शूट घेऊया, तशी माहिती तुम्हाला देईल। आणि पुढील हरिद्वारमध्ये कोणते कोणते स्पॉट घ्यायचे हे आपण बघूया। रात्री प्रेम मंदिरमध्ये गर्दी असल्यामुळे शूटिंग फारशी घेता आली नाही आणि रात्र झाल्यामुळे सुद्धा शक्यतोवर संध्याकाळ व्हायच्या अगोदर प्रेम मंदिरमध्ये आलं तर व्यवस्थित राहील। आणि दुसरं विशेष म्हणजे असं आहे की आत्ताच नव्याने झालेल्या उत्तर प्रदेशमधील एक्सप्रेस हायवे ज्याचं नाव आहे यमुना एक्सप्रेस, आपण बघू शकता हा यमुना एक्सप्रेस वे, यावर आम्ही आता हरिद्वार कडे जाताना एक्सप्रेसवर लागलेलो आहे। ज्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपलं भारत पाक युद्ध ज्यावेळेस झालं त्यावेळेस याच रोडवर, आता स्पॉट वेगवेगळे असू शकतात, इथं थोडं जम्पिंग आहे, तर याच एक्सप्रेसवेवर आपले जे विमान आहे फायटर विमान याच एक्सप्रेसवर उतरवल्या गेलेले होते। अशा प्रकारचा हा एक्सप्रेसवे एक अनुभव म्हणून तुम्हाला पण दाखवून देत। मोठा ट्रक हायवेवर गेलेला आहे। फायनली आपण हरिद्वारमध्ये पोहोचलेलो आहे। साधारणतः 2 वाजता या ठिकाणी हर की पौड़ी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणाहून आता बाकीची मंडळी आमची आंघोळी करतायत, हे बघू शकता। अशा प्रकारचं हे सुंदरसं या ठिकाणी हरिद्वारचं दर्शन आपल्याला लाभलेलं आहे। आम्ही या ठिकाणी विष्णू घाट या ठिकाणी आलेलो आहे, बघू शकता जबरदस्त पाण्याचं प्रवाह या ठिकाणी आहे। प्रत्येक ठिकाणी इथं सिक्युरिटीज लावलेली आहेत। ओके, अंघोळीनंतर आपण जाणार आहोत मनसा देवी यात्रा दर्शनासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहे। मात्र 2 तासाची वेटिंग, 2 तासाची वेटिंग बघा, त्यामुळे 2 तासाच्या वेटिंगमुळे नंबर लागणं अशक्य आहे। मनसा देवीच्या रोपवेसाठी 2 तासाचं वेटिंग असल्यामुळे आम्ही या ठिकाणाहून पायी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण पायी जाण्याच्या रस्त्याने नमस्कार मित्रांनो, आपण आता मनसा देवीकडे पायी चढायला सुरुवात केलेली आहे। आपण बघू शकता हे पायऱ्या आम्ही एवढ्या चढून आलेलो आहे आणि या पायऱ्या चढत चढत आम्ही आता जवळपास अर्धा अंतर कापलेलं आहे। साधारणतः 2.5 किलोमीटर हे अंतर आहे। पायी चालायचं विचारलं तर कोणी अर्धा तास, कोणी पाऊण तास, कोणी 2 तास असं सांगत असता। मात्र आपल्या आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण ते चालू शकतो, फार वेळ लागत नाही। चांगलं चाललं तर अर्ध्या तासामध्ये नॉर्मली माणूस, फिट माणूस अर्ध्या तासात चालू शकतो, वर जाऊ शकतो हो 15-20 मिनिट, 15-1 मिनिटं खाली यायला। अशा प्रकारे आपण दर्शनाला येऊ शकता। बघा असं वरती हळूहळू तुम्हाला मंदिराचं हे पण दाखवतो मी, 1 मिनिट। हां, आपल्याला टोक उन्हामुळे दिसत नाही थोडा, बघा श्री मंदिर
फार काही अंतर नाही आहे. आपण या प्रकारे पायऱ्या चढाव्या लागतात. रोशनी पण आलेली आहे. चलो भाई चलो, ओके ओके, कोई बात नाही, चलो चलो. रोशनीची मम्मी थकलेत सगळे, आता बाय बी करायला तयार नाही. त्यानंतर आल्या आमच्या वहिनी, थकल्यात आता हळूहळू. वहिनीनं बाय केलं, त्यांच्यात स्टॅमिना आहे. हे 2 जणी तर बाय बी करत नव्हत्या, एवढ्या थकल्या. मनसादेवी मंदिरचे आमचे दर्शन झालेले आहे. आतमध्ये मंदिरात शूटिंग घेऊ देत नाही. आम्ही हे बघा दर्शन घेऊन इकडनं बाहेर निघत आहे. दर्शन घेऊन बाहेर निघताना या ठिकाणावर दर्शन घेऊन बाहेर निघायचा हा द्वार आहे. सगळी पब्लिक खुश आणि इकडनं बाहेर निघावं लागत आहे. आणि हे पण दर्शन घेऊन या ठिकाणी आरामशीर बसलेले आहे. इथं मोबाईल खेळणं चालू आहे. वहिनी साहेब इकडं आहे. हे दुकानं वगैरे मनसादेवी मंदिर ट्रस्ट आपण बघू शकता. हे रांगेत मंदिराच्या मध्ये जाण्यासाठीचे हे द्वार आहे. इकडून लाईनीत रांग लागावं लागते. सगळेजण आता ज्यूस पित आहेत. दादा दादा पण ज्यूस घेत आहे. तुम्ही पण घ्यायचे. संपूर्ण हरिद्वार दर्शन या ठिकाणी आपल्याला दिसतंय, बघू शकतो आपण. संपूर्ण हरिद्वार, माता गंगा, मनसा देवीच्या डोंगरवरून आपण हा व्हिडिओ बघतोय. आणि ते बघू शकता आपण मनसा देवीचं मंदिर. आम्ही या ठिकाणी खाली उतरलेलो आहोत. शॉपिंग मॉल. हे आमच्या मॅडम, हे चालले थकले थकले भागले भागले. आता आम्ही समोर महाआरतीसाठी आम्ही समोर जात आहोत. आपण बघू शकता समोर महाआरतीची सुरुवात होत आहे, म्हणजे वेळ आहे आणखीन. आपण आता या ठिकाणी माता गंगेची आरती, महाआरती या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला दाखवतो मी. हां, महाआरती गंगेची या ठिकाणी होत आहे. थोड्याच वेळात सुरुवात. हे जे आहे गंगा मंदिर आहे. आणि थोड्याच वेळात आरती या ठिकाणी गंगेची आरती. बघा समोरून सुद्धा पब्लिक फार बसलेली आहे आरती पाहण्यासाठी. आरती हे चिन्ह ध्यानात ठेवायचे. ही घड्याळ आहे या ठिकाणाहून आरती. बघा आरतीला सुरुवात झाली. जय जय. आम्ही इथं पण फार गरम आहे. या ठिकाणी गंगा माची आरती सुरू झालेली आहे. आपण बघू शकता.
भेटूया पुढील प्रवासासाठी उद्या सकाळी. गुड नाईट.